सातारा लोकसभा मतदारसंघाबाबतची मोठी बातमी आहे। पृथ्वीराज चव्हाणांनी तुतारी चिन्हावर सातारा लढवण्याचा प्रस्ताव देण्यात आलेला आहे। काँग्रेसच्या तिकिटावरच लढण्यावर चव्हाण मात्र ठाम असल्याची माहिती मिळते। साताऱ्याबाबत शरद पवारांच्या राष्ट्रवादीने निर्णय घ्यावा, काँग्रेसने ही भूमिका बजावली आहे। बातमी साताऱ्यातून। सातारा लोकसभा मतदारसंघाबाबतची ही सगळ्यात मोठी बातमी येते, कारण पृथ्वीराज चव्हाणांनी तुतारी या चिन्हावरती सातारा लढवण्याचा प्रस्ताव देण्यात आलेला आहे। मात्र काँग्रेसच्याच तिकिटावर लढण्यावरती चव्हाण अजूनही ठाम असल्याची माहिती मिळते। साताऱ्याबाबत शरद पवारांच्या राष्ट्रवादीने निर्णय घ्यावा अशी भूमिका आता काँग्रेसने घेतलेली आहे। लोकसभा निवडणुका अगदी तोंडावर आलेल्या असताना प्रत्येक पक्ष आपापले उमेदवार घोषित करतोय। मात्र दुसरीकडे एक वेगळाच प्रस्ताव पृथ्वीराज चव्हाणांना देण्यात आलेला आहे आणि या प्रस्तावानुसार तुतारी चिन्हावरती सातारा लढवण्याचा हा प्रस्ताव आहे। राजू सोनवणे आपले प्रतिनिधी या संदर्भात अधिक माहिती देत आहेत। राजू, एका बाजूला वेगळ्या स्वरूपाचा प्रस्ताव देण्यात आलेला असला तरी देखील काँग्रेसच्याच तिकिटावरती लढण्यावरती अजूनही पृथ्वीराज चव्हाण ठाम असल्याचं दिसतंय। कसा सुटणार साताऱ्याचा तिढा? राजू, माझा आवाज आपल्यापर्यंत येतोय? अगदी विशाल, सातारा लोकसभा निवडणुकी संदर्भामध्ये जो प्रस्ताव देण्यात आलेला आहे, या प्रस्तावावरनं मात्र अजूनही पृथ्वीराज चव्हाण जे ते कन्व्हिन्स होताना दिसून येत नाहीये। आपण आपल्याच पक्षाच्या तिकिटावरती लढणार असं म्हटलं जात आहे। मात्र पुढे हा तिढा कसा सोडवला जाणार? अगदी विशाल, पाहतोय आपण सातारा लोकसभा जी आहे ती राज्यातली महत्वाची लोकसभा आहे आणि राष्ट्रवादीचा पहिल्यापासून तो बालेकिल्ला राहिलेला आहे। मात्र पक्षामध्ये फूट पडल्यानंतर जे आहे ते शरद पवार गटाकडे तेवढा जागतीचा उमेदवार नसल्याची माहिती समोर येते आणि त्यामुळे कुठेतरी पृथ्वीराज चव्हाण यांनी ही जागा लढवावी असा प्रस्ताव जो आहे तो राष्ट्रवादीकडून दिला गेलेला होता। जयंत पाटलांनी स्वतः हा प्रस्ताव जो आहे तो पृथ्वीराज चव्हाण यांना दिलेला होता। मात्र यावरती कुठेतरी राष्ट्रवादीची भूमिका होती की ही जागा पृथ्वीराज चव्हाण यांनी तुतारीच्या चिन्हावर लढवावी। मात्र पृथ्वीराज चव्हाण यांनी त्यावरला स्पष्ट नकार दिलेला आहे आणि मी तुतारीवरती लढणार नाही। जर तुम्हाला जागा सोडायची असेल तर काँग्रेस पक्षासाठी जागा सोडा, काँग्रेसच्या चिन्हावरती मी लढण्यात तयार आहे अशा प्रकारे सांगितलं आहे। मात्र यावरती अद्यापपर्यंत तोडगा निघालेला नाहीये। आता पुन्हा एकदा 6:30 वाजता बैठक आहे सिल्लोडवरती, त्यामध्ये हा मुद्दा जो आहे तो येण्याची शक्यता आहे। त्यामुळे यावरती काय निर्णय होतो हे पाहणं महत्त्वाचं राहील। नक्कीच राजू, या बैठकीवरती आपलं लक्ष अशाच प्रकारे असू दे आणि तुम्ही देखील आमच्या सोबत असेच जोडलेले राहा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।